तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि आपण मागच्याच ब्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे जे पुण्यातली सिरीज होती ती पुढं कंटिन्यू करत आहोत. आणि त्यासाठी आपण आलो होतो सदाशिव पेठेतील एक नंबर फेमस असणारी SP बिर्याणी हाऊस. ही SP बिर्याणी हाऊस ह्यामध्ये एक खासियत अशी आहे की जिथं आमिर खान स्वतः आला होता. आपले सुपरस्टार आमिर खान आहेत, त्यांच्या नावानं इथं बिर्याणी पण मिळते. आमिर खान स्पेशल मटन दम बिर्याणी, आणि ती खास खाण्यासाठी आम्ही SP बिर्याणी हाऊसला भेट दिली होती. काय आहे ॲक्च्युली हे बघण्यासाठीच आम्ही खास आलो होतो. हे स्वतंत्र आमिर खान यांनी पूर्ण लिखापट केलेलं त्यावेळेला होतं. अशा पद्धतीचं एक मान्यताप्राप्त जे सर्टिफिकेट होतं ते त्यांनी तिथं डिस्प्ले केलेलं आहे. ॲम्बियन्स त्यांचा इतका उत्तम, एक नंबर क्वालिटीचा आहे. आतमध्ये गेल्यानंतर हे अशी मस्त बैठक व्यवस्था असते, पूर्ण हायजीन मेंटेन केलेलं असतं, त्यामुळं क्वालिटी त्यांची अप्रतिम असते. बरं, तिथं नुसतं बिर्याणी मिळत नाही बरं का, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण तिथं अवेलेबल असतात. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळू शकतात. पण त्या हॉटेलचं नाव फक्त SP's बिर्याणी हाऊस असं ठेवलेलं आहे, पण तिथं बाकी सगळ्या गोष्टी मिळू शकतात तुम्हाला. मटन, चिकन जे असेल, करी पाहिलं असेल, मासे पाहिलं असतील तेही मिळतात. कारण आम्हीही तिथं मासे खाण्याचा आस्वाद घेतला. तिथील बोंबील फ्राय खूप फेमस आहे बरं का. बोंबील फ्राय आम्ही पण तिथं ट्राय करण्यासाठी गेलो होतो. त्यामुळं आम्हाला बाहेरच्या लोकांनी सांगितलं होतं की तिथं गेला तर तुम्ही बोंबील नक्की ट्राय करा, बोंबील फ्राय एक नंबर असतं. आणि तसं मी बोलल्याप्रमाणे आपल्या ताटा आलीत, आणि या ताटाला मस्तपैकी अशा भाकऱ्या लावल्या होत्या. बोंबील फ्राय होतं आणि ते बोंबीलची करी होती, सोबत हे असे दही कांदा असेल, लिंबू असेल, ताटं अशा पद्धतीने लावली होती. आणि हा जो रस्सा होता तो बिर्याणीसोबत आम्हाला मिळाला होता. कारण दोन्ही आम्ही एकत्रच ऑर्डर केले असल्यामुळं पहिला सुरुवातीला आपल्याला बोंबील फ्राय दिलं, त्यानंतर बिर्याणी दिली. आणि आम्ही बिर्याणी पण ती आमिर खान स्पेशलच घेतली होती बरं का. कारण का आपल्याला ते ट्राय तर करायचं होतं नक्की आमिर खान आल्यानंतर त्यांना बिर्याणी कशी वाटली आणि काय वाटली. कारण आमिर खान आहेत ते शेवटी सुपरस्टार, त्यांना आता काय कुठेही गेलं तरी त्यांची क्वालिटीची चव एक नंबरच असते. मुंबईत पण संजू बाबाच्या नावाने एक हॉटेल आहे असं म्हणतात, तिथं एकदा मागे गेलो होतो, तिथलं पण ट्राय केलं, इतकं काय आवडलं नाही. म्हटलं ठीक आहे, आपण पुण्यात आलो आहे तर आता आमिर खानच्या बिर्याणीला मात्र आपण मग नक्की भेट देऊ. तर आम्ही खाण्याचा आस्वाद मात्र मग चालू केल्यानंतर पहिला जो घास खाल्ला त्यावेळेलाच आम्हाला कळालं की क्वालिटी त्यांची एक नंबर आहे. आणि मस्त म्हणजे मस्त असं शिजलेलं. त्यावेळेला आपल्याला ते बोंबील होतं ना, ते इतकं फ्राय सुंदर झालं ना, अप्रतिम. कोकणात गेल्याचा आस्वाद आला आपल्याला खरंच. जवळा फ्राय पण आपण तिथं ऑर्डर केली होती बरं का. कारण आता म्हटलं जवळा महत्त्वाचा आहे आपल्याला, जवळा तर घेतलाच पाहिजे, म्हणून जवळ्याची कोशिंबीर पण आपण तिथं ऑर्डर केली होती. ती काही थोड्या वेळानंतर येईल आपल्याला, तो पण ते आपल्याला दिसेल. पण बाकी भाकरी आणि सोबत त्या बिर्याणीचा रस्सा आणि ती करी आणि सोबत बोंबील, त्याच्यामुळं ते खाण्याचं एक अशी टेस्ट आली होती ना, त्यामुळं ते जिभेचे चोचले आमचे होते ना ते पूर्ण झाले तिथं बरं का. आणि एक तर भूक लागलेली. पुण्यासारख्या ठिकाणी म्हणतात सगळं फिरून एवढा वैताग आला होता. त्यात हा पॉईंट एवढा चांगला आम्हाला मिळाला, त्याच्यामुळं काही विशेष नाही. कारण आमचे साडू होतेच, साडू बंधू असल्यामुळं आम्हाला तिथं काय अडचण आली नाही. कारण ते प्रॉपर पुण्याचे असल्यामुळं आम्हाला सगळ्या गोष्टीचा तिथला जो काय तिने सर्वे केला होता त्या हिशोबानं आम्हाला सगळं तिने दाखवलं पूर्ण. आणि यथेच्छ जेवणाचा आस्वाद सगळा तिने अगदी भागवला आमच्याकडून. त्यामुळं आम्हाला इतकं सुंदर आणि छान वाटलं की त्यांना आता आम्ही नेक्स्ट टाईम परत त्रास देणार आहे. आम्ही त्यांनाच नक्की सांगणार आहे की बाबा आम्ही आणि परत पुण्यात येऊन आणि नवीन कुठल्या तरी हॉटेलला भेट देणार आहे म्हणून. तर असं काही नाही. हां बघा, हा अशा पद्धतीनं अशा जवळा दिला होता तिने. जवळ्याची आपल्याला कोशिंबीर दिली होती. त्यामुळं काय कसं जेवण पहिल्यांदा आलाय सा? कसं भारी वाटलं काय? एक नंबर. बिर्याणी कशी वाटली? एक नंबर. आमिर खान बिर्याणी स्पेशल. आमिर खान इथं आलता होय? यस. आमिर खान कधी आलते? त्यांनी सांगितलं 2019ला आला. 2019ला. बिर्याणी भारी आहे. सुकट कसं आहे? सुकट. आणि मगाचं बोंबील कसं वाटलं? एक नंबर. क्वालिटी आहे काय? भारी आहे ना. आणि हे तिने ग्रेव्ही दिली होती ती कशी आहे? एक नंबर. क्वालिटी आहे ना.
असं यथेच्छ जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही आमचं ताट नियमानुसार सगळं रिकामं करतो. भाडं सेपरेट बाजूला करून ठेवतो, म्हणून तुम्हाला कळण्यासाठी की जेवण कसं आहे. क्वालिटी हो विषय नाही, कारण का जेवणच तसं असते आणि आपण जी ठिकाणं शोधलेलो आहे की नाही ती सगळी क्वालिटी आणि एक नंबरच असणार. त्याशिवाय व्हिडिओ करणार नाही. जेवण यथेच्छ करून मग आम्ही आमच्या घरला निघालो. त्यावेळेला माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि नंतरनं बेल बटनचा आयकॉन दाबा. अहो एवढी व्हिडिओ टाकतोय राव, जरा काहीतरी सपोर्ट करा की, असं का करतायचा.